बापरे. अरे ते काय हो? हे बघ, ज्यांनी कर्ज थकवलं, वेळेवर हप्ता भरला नाही, त्यांचं 2 लाखापर्यंत कर्ज माफ झालं. आणि आपण एक एक पै जोडून जे कर्ज होतं त्याचे हप्ते वेळेवर भरलं आणि नियमित भरणाऱ्यासाठी आपल्याला सरकारनं काहीच दिलं नाही. मी तर अगोदरच म्हणत होते की द्या ती हप्ते भरायचे सोडून. तुम्हाला प्रामाणिकपणाचं लय भूत चढलेलं. आता बाकीदार सावकारासारखं फिरणार. बस तुम्ही या हिशोब करत. अगं, बँकेची पायरी चढताना मान झुकायला नको म्हणून पोटाला चिमटा मारून कर्ज होतं. पण आता मला असं वाटतंय की नियमित कर्ज भरणं हाच सगळ्यात मोठा गुन्हा आहे. बरोबर आहे तुमचं. हा, तेच की. सरकारला वाटतंय की नियमित कर्ज भरणारे म्हणजे जसं काही कुबेराचा खजिनाच आहे. नाही, आता पुढच्या वेळेस आपण सुद्धा कर्ज थकबाकी करायचं आणि कर्जमाफीच्या यादीमध्ये थांबायचं. तेव्हाच सरकारला आपली जाण राहील किंवा याद राहणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा हे नक्की अशाच पद्धतीने करा, तेव्हा सरकारला जाग आल्याशिवाय राहणार